प्रादेशिक पाणी पुरवठा प्रकल्पातील रखडलेल्या कामावरून राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। प्रकल्पातील रखडलेल्या कामाबाबत सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली असून मे 7-11 हॉटेल्स प्राली आणि त्यांचे संचालक आमदार नरेंद्र मेहता यांच्याकडून कामात अडथळे निर्माण होत असल्याचा आरोप केला आहे। सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की मौजे वरसावे येथील सर्वे क्रमांक 34B मधील आरसीसी पुलाच्या कामामुळे सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतील केवळ 98 मीटर जलवाहिनीचे काम प्रलंबित आहे। MMRDAच्या बैठकीत सर्व तांत्रिक बाबींवर सहमती झाल्यानंतर संबंधित कंपनीकडून सहकार्य मिळत नसल्याने प्रकल्प रखडला आहे। त्यामुळे आवश्यक असल्यास संबंधित जागेचे भूसंपादन करून काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी त्यांनी केली आहे। यावर आमदार नरेंद्र मेहता यांनी सरनाईक यांचे आरोप फेटाळून लावले। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे बिनबुडाचे आरोप करत आहेत। या कामाची त्यांना संपूर्ण माहिती नाही। त्यांनी तक्रार करण्यापूर्वीच त्या ठिकाणी काम सुरू झाले होते। जनतेची दिशाभूल करण्याचे काम सरनाईक करत आहेत असे मेहता यांनी म्हटले। तसेच सूर्या पाणी पुरवठा प्रकल्पाचे पाणी नेमके कधी मीरा भाईंदरकरांना मिळणार आणि प्रकल्प प्रत्यक्षात कधी सुरू होणार याचे उत्तर सरनाईक यांनी द्यावे असा पलटवार मेहता यांनी केलाय। बघा, पहिली गोष्ट असं आहे, प्रताप सरनाईक हे कधी जमिनीवर काम करत नाही। यांना खाली आरोप करायची सवय। पहिली गोष्ट, तिकडे बोलतात काम त्यांनी 8 दिवसापूर्वी तिकडे ब्रिजचं अर्ध काम झालेलं आहे। आजही काम चालू आहे। तो खाली बदनाम करण्याचं काम करतोय आणि त्यांना दुसरं काय येत नाही आहे। आणि आमचं दुर्भाग्य असं की त्यांचा विधानसभेत त्यांना काय काम चालू हे त्यांना माहीत नाही आहे। हे दुर्भाग्य आहे, हे बॅड लक आहे। तिसरी गोष्ट, समजा एखादा कंपनी थांबत असेल तर तुम्ही तर त्या प्रोजेक्ट 10 वर्षात तुम्ही काय करत होते? तुमची एवढी क्षमता सुद्धा नाही का काम चालू करायची? हे तर नरेंद्र मेहता आहे। समजा तिसऱ्या माणसाने थांबवलं असतं तर तुम्ही काय केलं असतं? मी कुठे आमदार होतो, माझी कुठे सरकार होती? तुम्ही काँग्रेस बरोबर गेले होते, मग का नाही केलं काम? तुमच्याशी काही कामं होत नाही ती चिंता करू नका। नरेंद्र मेहता आणि भाजप सक्षम आहे। सूर्या प्रकल्पाचं प्रोजेक्ट कंप्लीट करण्यासाठी तुमच्यासारख्या व्यक्तीची काली गरज नव्हती, आजही गरज नाही आहे। आणि दुर्भाग्य असं आहे, ज्या ब्रिजचं अर्ध काम झालं तुम्ही ते पत्र देतात 27 त्या ठिकाणी काम बंद आहे, काम होत नाही। काय लोकांनी विचार करावा, अशा व्यक्तींचं काय करायला पाहिजे? यांना काय काम करायची सवय नाही, खाली पत्र। आणि तिसरी गोष्ट, मंत्री आहेत, एक आमदार काम थांबू शकतो का? मंत्र्यांना काय जमत नाही का? तर यांचा, आणि मी परत नेहमी सांगतो, प्रताप सरनाईकची गोष्ट कधी गंभीरतेने घ्यायची नसतात। त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं होतं की तुमच्या कंपनीने ते उद्या मी काय बोलू, पंतप्रधानांना देतील। माझं हे म्हणणं आहे, त्या ठिकाणी अर्ध ब्रिज झालंय आणि अर्ध ब्रिजचं काम चालू आहे। तिसरी गोष्ट, सूर्या प्रकल्प तेवढंच काम बाकी आहे का? तेवढं त्यांचं विधानसभेत आहेत ना। आज गेल्या 8 वर्षापासून सूर्या प्रकल्प त्यावेळी ते का नाही केलं? खाली उगाच काहीतरी लोकांना मिसलीड करू नका, गाईड करू नका। त्या ठिकाणी विविध ठिकाणी काम आहे आणि आम्ही वेळोवेळी त्याचा पाठपुरावा करतोय। MMRDAला बैठक घेऊन त्या सगळं कामं कसं सुरक्षित होईल ते करतील। नॅशनल हायवेची कामं अडली होती, तेही आम्ही महापौर मॅडम आणि बैठका घेऊन ते प्रश्न सोडवलं। हे तर घरी बसले होते आणि कधीच केलं नाही। यांचं विधानसभेचे कामही आम्हाला करावी लागतात आहे।